आणि नेहमीच चर्चेत असणारा मुंबई गोवा महामार्ग, या महामार्गाला तर खड्ड्यांचं ग्रहण लागलंय। चिपळूणच्या वाशिष्ठी पुलाजवळ रस्त्याची चाळण झाली आहे। महामार्गाचं काम हे गेल्या 17 वर्षांपासून रखडलंय, तर दुसरीकडे काम झालेल्या भागाला खड्ड्यांनी ग्रासलंय। चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीजवळच्या पुलाच्या शेजारी रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनलाय। या खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत पोस्ट करण्यात आलाय। आढावा घेतलाय स्वप्नील घाग यांनी। काय झाले, पुलाचं काम तर झालंच नाही। आता पावसात कुठे 4 माणसं लावली, गती दिली, ते काय ते कधी होईल ते सांगताच येत नाही। पण हे पुलाचं काम चालू असताना जे साईड रोड ठेवलेत, मुंबई गोवा हायवेच्या संपूर्ण गाड्या वगैरे या ठिकाणी जातात, या ठिकाणी एवढे खड्डे पडलेत ते माणसं तर जाऊ शकत नाही। ते ढोपळवर पाणी आहे बघा, आता मी इथे उभा आहे तिथे पाणी किती आहे बघा। माणसं चालत जाण्याचं सोडाच, पण 2 व्हीलर वाले जाऊ शकत नाही, 4 व्हीलर जाऊ शकत नाही। सगळी यांची जत्रा उडालेली आहे आणि सगळे या कोकणातल्या लोकांना वनवास झालेला आहे। पावसाळा सुरू झाला की खड्डे खड्डे आहेत की पाऊस आहे की पाणी आहे तेच समजत नाही। गाड्यांची अशी अवस्था आली की नवीन गाड्या पण खराब व्हायला लागलेत। पण या कुठल्याही राजकारणीला याच्यामध्ये काही पडलेली नाही। याच्यामध्ये नुसता लोकांना त्रास होतोय मुंबईत जाण्यासाठी। काय अपेक्षा काय? अपेक्षा काय ठेवणार? आता इतकी वर्ष काय अपेक्षा ठेवली नाही, ते आता ठेवून काय उपयोग आहे? अपेक्षा एवढ्या आहेत की राजकारण्यांनी इथल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी इथला रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा, हीच माफक अपेक्षा आहे।